खरं आणि चैतन्य यालाच जोडून मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की ग्राहकाच्या सुरक्षेला नेमकी कशा प्रकारे बळकटी येऊ शकेल, म्हणजे फसवणूक असेल, घोटाळे असेल किंवा वैयक्तिक डेटाचा गैरवापर आहे, या सगळ्याला रोखण्यामध्ये सुद्धा या विधेयकाची खूप महत्त्वाची भूमिका असेल, नाही का? अम, एकदा तुम्ही रेग्युलेट केलं म्हणजे एकदा ऑफिशियली जेव्हा एक अथॉरिटी आहे विच इज रेग्युलेटिंग ऑल ऑनलाईन गेमिंग, दॅट ॲक्च्युली अलाउज इट टू बी लीगल. सो तुम्ही जर रेग्युलेशनच्या बाहेर ठेवलं तर इलिगल गोष्टी आणि अंडरहँड गोष्टी होण्याचे जास्ती चान्स आहे, कारण सगळंच अनरेग्युलेटेड आहे. बट वन्स इट इज रेग्युलेटेड, एकदा ते रेग्युलेट झालं, देन यू हॅव कंट्रोल ओव्हर वेअर इज द डेटा स्टोर्ड, कोणाची डेटा आहे, कुणाकडे ते कुणा कुठल्या 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 सर्व्हरवर आहे, कुणाबरोबर तो डेटा शेअर होतोय का नाही होत आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या यू हॅव टू मेक शुअर दॅट दे आर, जे रूल्स फॉर्म होतील एकदा बिल पास झालं त्याच्यात ते इन्क्लुडेड आहेत. दुसरं, सेपरेशन ऑफ स्किल आणि लक हे तर खूपच महत्वाचं आहे आणि जे आहे, पण ऑल्सो हार्मफुल ऑनलाईन मनी गेम्स अँड ऑनलाईन मनी गेम्स ह्याच्यात थोडा फरक आहे. तर ऑनलाईन गेम्स जिकडे पैसे पण लागले जातात ते सेपरेट करायची गरज आहे, नाहीतर इट विल बी अ, म्हणजे जिकडे तुम्हाला सर्जनची नाईफ पाहिजे तिकडे तुम्ही कोयता चालवताय. सो दॅट इज अ प्रॉब्लेम. आणि काय होतं ना की जे एजन्सीज आहेत, जे रूल्स बनवणार किंवा जे रूल्स इम्प्लिमेंट करणार, त्यांचं एज्युकेशन पण खूप महत्वाचं आहे. वी नीड टू मेक शुअर दॅट ही जी ऑनलाईन गेमिंग रेग्युलेटरी अथॉरिटी आहे त्यांचे इंडस्ट्री कन्सल्टेशन होईल. त्यांना कळलं पाहिजे की ऑनलाईन गेमिंग म्हणजे काय, रिअल मनी गेमिंग म्हणजे काय, गॅम्बलिंग अंडर द गाईज ऑफ गेमिंग म्हणजे काय, सोशल गेमिंग म्हणजे काय, एज्युकेशनल गेमिंग म्हणजे काय, ई स्पोर्ट्स म्हणजे काय. हे सगळ्याचे रूल्स जे आहेत, हे सगळ्याचे डेफिनेशन्स आहेत, हे जगभर अगदी रेग्युलर आहेत आणि अगदी नॉर्मल आहेत. सो वी हॅव टू मेक शुअर की जी एजन्सी रेग्युलेट करणार आहे त्यांचं हे एज्युकेशन होईल. आणि आय एम 100% शुअर मिनिस्ट्री करेल. खरं असं नाहीये की कॅबिनेटमध्ये बिल पास झालं की ते दॅट्स इट, राईट. त्याच्यानंतर खूप स्टेप्स येतात. खरं चैतन्यजी, आपण गेमिंग इंडस्ट्रीशी